सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली बघताय। मी आता आहे इथे एका सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमधील ज्वेलरीच्या दुकानामध्ये आणि या ठिकाणी कशा पद्धतीने गर्दी आहे आज, कारण आज जो पाडव्याचा मुहूर्त असतो तो साधण्याचा प्रयत्न सगळेच ग्राहक करत असतात। माझ्यासोबत इथले ओनर आहेत PNG ज्वेलर्सचे। मला सांगा, आज पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी आहे, कशा पद्धतीने गेल्या काही दिवसात तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? नमस्कार। मागच्या काही दिवसापासून सोन्याचे रेट एकदम गगनाला भिडलेले आहेत, पण जर मागच्या वर्षाचा विचार करता मागच्या वर्षी 77,000 होते, आता 1,25,000च्या घरात रेट पोहोचलेले आहेत। थोड्या दिवसांनी हे रेट वरच्याच साईडला जातील असं दिसत आहेत, तरी पण ग्राहकांचा आपल्याला वाढता प्रतिसाद मिळतोय। पण ॲज अ स्वतः आम्ही पुन्हा गाडगे म्हणून सांगू, जर सिंधुदुर्गात जर बघायचं झालं तर सर्वात कमी सोन्याचा रेट आमच्याकडे असतो, त्यामुळे ग्राहकांचा उदंड प्रतिसाद आम्हाला मिळतो। आजच्या दिवशी सोनं खरेदी करावं ही प्रत्येकाची इच्छा असते। साधारण कुठलं सोनं आजच्या दिवशी खरेदी केलं जातं, कुठल्या दागिन्यांना जास्त मागणी आहे? दिवाळी पाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे आजच्या दिवशी लोकांचं दागिने, चांदी, डायमंड असे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे दागिने खरेदी करण्याकडे कल असतो। पण ज्यांना दागिने खरेदी करायचे नाहीयेत पण सोनं खरेदी करायचं आहे, ते बुलियन म्हणजे वळी किंवा कॉइन अशी गोष्टी तरी खरेदी करतातच। नक्कीच आपल्यासोबत इथे काही ग्राहक सुद्धा आहेत। मला सांगा, तुम्ही सोनं खरेदीसाठी स्पेशल आलात, काय खरेदी केलात आजच्या दिवशी? आज आम्ही पाडव्यासाठी गिफ्ट खरेदी करतोय आणि त्याच्यासाठी आलो इथे। आणि PNG मध्ये आम्ही रेग्युलर येतो, कारण सेमी अर्बन लोकेशनला जर ट्रस्टेड ब्रँड असले तर तुम्हाला सोन्याची तेवढी प्युरिटी वगैरे सगळं मिळतं। सो म्हणून आम्ही अशा ठिकाणीच प्रेफर करतो। तुम्ही किती दिवस तयार केलेली होती सोनं काहीतरी खरेदी करण्याची, आणि आज प्रत्यक्षात आलात हे खरेदी करायला? ऍक्च्युली असं काही ठरवलेलं नव्हतं, पण आज खास पाडव्याचा मुहूर्त आहे, तर माझ्या हस्बंडने आज मला अचानक सरप्राईज भेट दिली आम्ही इथे। आणि अचानक आम्ही एक रिंग सिलेक्ट केली आहे, डायमंडची रिंग, ते आता घ्यायला आलोय खास। नक्कीच बघताय आपण, काही लोक सरप्राईज देतात तर काही लोक दरवर्षी काहीतरी खरेदी करावंच लागतं, अशा पद्धतीची एक प्रत्येकाची इच्छा असते। आणि यासाठी सोन्याचे दर जरी वाढलेले असले तरी संपूर्ण जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोने खरेदीसाठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, कुडाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।